या सत्रात आपण PV मॉड्यूल्सचा इन्सुलेशन रेझिस्टन्स आणि वेट लीकेज करंट मोजणे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। इन्सुलेशन रेझिस्टन्स बद्दल जाणून घेणे, PV मॉड्यूल्स मध्ये इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्याचे महत्त्व स्पष्ट करणे, वेट लीकेज विद्युत प्रवाह टेस्टचे महत्त्व जाणून घेणे, PV मॉड्यूल्स मधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजणे आणि PV मॉड्यूल्स मधील वेट लीकेज विद्युत प्रवाह मोजण्यास सक्षम व्हाल। तुम्हाला माहिती आहे का, कंडक्टरचा वापर आणि त्यांचे इन्सुलेशन IE नियमन आणि BIS सराव संहितेद्वारे कंट्रोल केले जाते। इन्सुलेशन सामग्रीचे दोन मूलभूत गुणधर्म म्हणजे इन्सुलेशन रेझिस्टन्स आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ते एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे मोजले जातात। इन्सुलेशनच्या नुकसानामुळे वीज जाणे, उपकरण जास्त गरम होणे आणि आग लागणे यासारखे परिणाम होऊ शकतात। इन्सुलेशन रेझिस्टन्स म्हणजे विद्युत प्रवाहाच्या विरुद्ध इन्सुलेशनचा विद्युत रेझिस्टन्स। म्हणून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स राखला पाहिजे। कृपया हे लक्षात ठेवा की विद्युत सिस्टीमची इन्सुलेशन रेझिस्टन्स गुणवत्ता वेळ, पर्यावरणाची स्थिती म्हणजे तापमान, आर्द्रता, ओलावा आणि धुळीचे कण यानुसार कमी होत जाते। मेगोहॅम मीटर म्हणजे मेगर हे इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे। हे इन्सुलेशनचे नुकसान न करता मेगोहॅममधील उच्च रेझिस्टन्स व्हॅल्यू मोजते। इन्सुलेशनच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मोजमाप मार्गदर्शक म्हणून कार्य करते। इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचणीचा वापर वायरिंग आणि उपकरणाच्या अखंडतेची चाचणी करून इन्सुलेशनमधील दोष ओळखण्यासाठी केला जातो। खराब झालेले इन्सुलेशन तपासणे हा IR चाचणीचा उद्देश आहे। हे यांत्रिक नुकसान किंवा उष्णतेमुळे होणारे नुकसान असू शकते, म्हणजे ओव्हरलोड केल्यास। नोंद 2 MOHM पेक्षा कमी असेल तर ते खराब झालेले इन्सुलेशन दर्शवते। 2 ते 50 MOHM ची नोंद लांब सर्किट, आर्द्रता आणि दूषित असल्याचं दर्शवतात। इन्सुलेशनची गुणवत्ता नाही असेही दर्शवतात। येथे इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचणी मागील तत्व येते। डायलेक्ट्रिक चाचणीसाठी व्होल्टेजपेक्षा कमी ज्ञात असलेले DC व्होल्टेज इंजेक्शन देऊन आणि नंतर प्रवाहाचे मोजमाप करून रेझिस्टन्सचे मूल्य निर्धारित करणे सोपे आहे। इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट ही विद्युत सुरक्षा चाचणी म्हणजेच इलेक्ट्रिकल सेफ्टी टेस्ट आहे आणि सोलर मॉड्यूल पुरेसे इन्सुलेशन देते की नाही हे त्यातून समजते। व्होल्टेज ड्रॉप संकल्पनेशी संबंधित IE नियम पाहूयात। IEच्या नियम 48 नुसार इन्स्टॉलेशन आणि अर्थ वायरिंगमधील इन्सुलेशन रेझिस्टन्सचे व्हॅल्यू इतके असले पाहिजे की लीकेज करंट 1/50,000 भाग किंवा FL विद्युत प्रवाहाच्या 0.02% पेक्षा जास्त असू शकत नाही। लाइटिंग सर्किटमध्ये परमिसेबल व्होल्टेज ड्रॉप पुरवठा व्होल्टेजच्या 2% प्लस 1 व्होल्टेज आहे। वीज औद्योगिक सर्किटमध्ये जास्तीत जास्त परवानगीयोग्य व्होल्टेज ड्रॉप घोषित पुरवठा व्होल्टेजच्या 5% जास्त असू नये। कोणत्याही वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेझिस्टन्स 1 M पेक्षा कमी नसावा आणि अर्थ रेझिस्टन्स 1 ओहम पेक्षा जास्त नसावा। मेगर वापरून इन्सुलेशन चाचणीमध्ये मशीनच्या सर्व उपकरणांच्या इन्सुलेटेड वायरिंगमधून विद्युत प्रवाहाची गळती आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण विद्युत प्रणालीद्वारे टेस्ट व्होल्टेज खाली पाठवतो। मेगर 500 व्होल्टपेक्षा जास्त पुरवठा करतो आणि तो जीवघेणा धक्का देण्यासाठी पुरेसा असतो। ज्या केबलची टेस्ट करायची आहे ती AC लाईन्समध्ये वापरली जाऊ शकते आणि मेगर टेस्ट व्होल्टेज म्हणून DCचा वापर करतो। मेगर प्रोबपैकी एकावर ॲलिगेटर क्लिप वायर किंवा केबलवर क्लॅम्प करा। दुसऱ्या प्रोबला उघड्या कंडक्टरला स्पर्श करा आणि टेस्ट बटन दाबा। मेगर प्रोब दरम्यान एक विद्युत प्रवाह तयार होईल आणि मीटर जॅकेटचा विद्युत प्रवाहाच्या रेझिस्टन्सची नोंद करेल। जर तुम्ही जमिनीवर इन्सुलेशन रेझिस्टन्सची टेस्ट घेत असाल तर पॉझिटिव्ह प्रोब ग्राउंड वायरवर किंवा ग्राउंडेड मेटल जंक्शन बॉक्सवर आणि निगेटिव्ह प्रोब कंडक्टर किंवा टर्मिनलवर ठेवा। 1 मिनिटासाठी मेगरला ऊर्जा द्या।
मिनिटाच्या चाचणीच्या शेवटी म्हणजे मिनिटाच्या टेस्टच्या शेवटी रेझिस्टन्सचे व्हॅल्यू वाचा आणि ते तुमच्या टेबलमध्ये नोंदवा. वेट लिकेज विद्युत प्रवाह म्हणजे वेट लिकेज करंट ही विविध विद्युत उपकरणांवरील इलेक्ट्रिकल बेअरिंग टेस्ट आहे, जेणेकरून ते बाहेरील परिस्थितीतील ओलावा किंवा ओलेपणा सहन करू शकेल याची खात्री करता येईल. ही चाचणी महत्त्वाची आहे कारण ती ओल्या वातावरणाच्या परिस्थितीत आर्द्रतेच्या पेनिट्रेशन सोलर पॅनलच्या इन्सुलेशनचे मूल्यांकन करते. पाऊस, सकाळचे दव किंवा यासारख्या हवामान परिस्थितीमुळे आर्द्रता पेनिट्रेट करू शकते, ज्यामुळे गंज, जमिनीवरील दोष आणि विजेच्या धक्क्याचा धोका निर्माण होऊ शकतो. येथे PV मॉड्यूल्समधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्याची पद्धत दिली आहे. तुमच्याकडे पुढील सर्व साधने आणि उपकरणे असल्याची खातरजमा करा. 1 मेगावॅट आकाराच्या मल्टी क्रिस्टलाइन सिलिकॉन पॅनेलपासून तयार करण्यात आलेली ग्रीड जोडलेली PV सिस्टीम, तुलना करण्यासाठी निगेटिव्ह ग्राउंड आणि फ्लोटिंग ग्राउंड असलेल्या सिस्टीम, मेगोहॅम मीटर, जोडणीच्या वायर, PV मॉड्यूल्सचा सेट आणि पाण्याची टाकी. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे स्ट्रिंगचे निगेटिव्ह टर्मिनल आणि ग्राउंडेड सपोर्ट स्ट्रक्चर दरम्यान मेगोहॅम मीटर जोडा. पॉझिटिव्ह प्रोब फोटोव्होल्टेइक स्ट्रिंगच्या निगेटिव्ह पोलॅरिटीशी जोडा. निगेटिव्ह प्रोब सपोर्ट स्ट्रक्चर किंवा ग्राउंड केबलशी जोडा. मेगोहॅम मीटर 1000 VDC वर सेट करा. मेगोहॅम मीटर 2 मिनिटे प्रकाशाशिवाय चालवा. इन्सुलेशन रेझिस्टन्स व्हॅल्यू मोजा आणि रेकॉर्ड करा. प्रत्येक PV स्ट्रिंगचा इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा आणि नोंदवा. परिणामांची तुलना करण्यासाठी उष्ण आणि दमट हवामानात पुन्हा टेस्ट करा. निरीक्षणे नोंदवा. कृपया लक्षात घ्या की वेट लिकेज टेस्ट परिणाम सामान्यतः सुलभ टेस्ट आणि देखरेखीसाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स फॉर्ममध्ये सादर केला जातो. संभाव्य परिणाम: निगेटिव्ह ग्राउंडेड आणि फ्लोटिंग ग्राउंडेड PV टेस्टिंगचे नमुने घेतलेल्या PV स्ट्रिंगची गळती चालू टेस्ट. ठराविक परिणाम: तुमच्याकडे पुढील सर्व साधने आणि उपकरणे असल्याची खात्री करा. PV मॉड्यूल, पाण्याची टाकी, मेगोहॅम मीटर आणि कनेक्शन वायर्स. वेट लिकेज करंट पुढील प्रमाणे प्रक्रिया करायची आहे. PV मॉड्यूल पाण्याच्या टाकीच्या आत ठेवा. मेगोहॅम मीटरच्या पॉझिटिव्ह प्रोबला मॉड्यूलच्या निगेटिव्ह पॉलॅरिटीला जोडा. मेगोहॅम मीटरचे निगेटिव्ह प्रोब सपोर्ट स्ट्रक्चरला जोडा. मेगोहॅम मीटर 2 मिनिटे प्रकाशाशिवाय चालवा. वेट लिकेज विद्युत प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा. निरीक्षण नोंदवा. मेगा प्लांटमधील सुमारे 1100 मॉड्यूल्ससाठी 20 मॉड्यूलचे नमुने तपासायचे आहेत. सर्व 20 नमुन्यांसाठी स्टेप्सची पुनरावृत्ती करा आणि निरीक्षणे नोंदवा. आपण PV मॉड्यूल्सचा इन्सुलेशन रेझिस्टन्स आणि वेट लिकेज करंट मोजणे या सत्राच्या अखेरीस आलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही इन्सुलेशन रेझिस्टन्सबद्दल जाणून घेण्यास, PV मॉड्यूल्समध्ये इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यास, वेट लिकेज विद्युत प्रवाह टेस्टचे महत्त्व जाणून घेण्यास, PV मॉड्यूल्समधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यास सक्षम झाला असाल आणि PV मॉड्यूल्समधील वेट लिकेज विद्युत प्रवाह मोजण्यासही सक्षम झाला असाल.